नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण एकदम हेल्दी आणि टेस्टी असं टोमॅटोचं सूप बनवणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण टोमॅटो कापून घेतलेले आहेत. कापलेले टोमॅटो आपण व्यवस्थित धुवून आपण त्यामध्ये थोडासा कांदा आणि लसूण अद्रक टाकून आणि मीठ टाकून शिजवून घ्यायचे आहेत. तर असे पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये शिजवून घेऊन एक 10 ते 15 मिनटं आपण मिक्सरमधून काढण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते बारीक बारीक करून घ्यायचे आहे. तसं शिजलेले टोमॅटो जे आहे, जे आपण कांदा लसूण टाकले तेही व्यवस्थित आपण हे मिक्सरमधून बारीक बारीक करून असं घ्यायचं आहे. ज्यूस बनवून घ्यायचं आहे त्याचा. तर अशी पूर्ण मिक्सरमधून काढल्यानंतर आपल्याला चाळणीमधून ते जे मोठं मोठं राहिलेलं आहे ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. तसं गाळून घेऊन जे बारीक बारीक राहिलेलं ज्यूस आहे त्याच्यासाठी आपल्याला एकदम टेस्टी बनवण्यासाठी फोडणी द्यायची. फोडणी देण्यासाठी थोडंसं तूप किंवा बटर असेल किंवा तेल असेल आपण टाकू शकतो. त्यानंतर बारीक बारीक कापलेला कांदा, थोडासा खडा मसाला आहे, त्यानंतर बारीक बारीक कापलेला लसूण आहे, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर टाकून घ्यायची, थोडंसं आपल्याला जिरे पावडर टाकायचे आणि हे जे आपण बारीक बारीक केलेलं सूप आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानुसार चवीप्रमाणे थोडंसं आपल्याला तिखट पाहिजे असेल तर तिखट आपण टाकू शकतो. लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तर व्यवस्थित आपण हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. त्यामुळे चांगलं अजून चवीला आणि एकदम मस्त असं सूप बनेल. त्यानंतर आपण थोडंसं एकदम चांगलं बनण्यासाठी कॉर्नफ्लॉवर आपण त्यामध्ये ॲड करूया आणि कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून थोडं थोडं आपण त्यामध्ये टाकत राहूया सूपामध्ये. तर असं एकदम भारी असं टोमॅटोचं सूप आपलं तयार होत आहे. तर आपण घरच्या घरी बनवून खाऊ शकतो. ज्यामध्ये आपल्याला जर जास्त मसाले हे वगैरे नको आहेत तर आपण साधंही टोमॅटो सूप बनवून पिऊ शकतो. तर अशा प्रकारे हेल्दी आणि टेस्टी बनवून तुम्ही घरच्या घरी पाहू शकता. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.